नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की दर पौर्णिमेला आपल्याला घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये श्री सत्यनारायण पूजन कसं करता येईल. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की या पूजेची उत्तर पूजा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण उत्तर पूजेमुळे आधीचा व्हिडिओ खूपच मोठा झाला असता. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर पूजा सविस्तर बघूया. कुठल्याही पूजेची उत्तर पूजा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण याशिवाय आपल्याला त्या पूजेचे फळ मिळत नाही. तर चला बघूया की श्री सत्यनारायण पूजेची उत्तर पूजा कशी केली जाते. श्री सत्यनारायण पूजन हे प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळी केले जाते. याची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी करतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला शुचिर्भूत होऊन ह्याची उत्तर पूजा करायची आहे. या वेळेला आपण जो पूजेसाठी दिवा घेतलेला होता तो दिवा आपल्याला सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर स्वतःला हळद कुंकू लावून घ्यावे. पुरुष असतील तर त्यांनी स्वतःला अष्टगंध लावून घ्यावा. यानंतर आपण पूजेमध्ये ज्या सुपारी ठेवलेल्या आहेत, गणपती बाप्पांची, कुलदेवतेची आणि वरुण देवतेची, त्यांना आपल्याला हळद कुंकू व्हायचे आहे, अक्षता व्हायच्या आहेत आणि फूल अर्पण करायचे आहे. यानंतर बाळकृष्णाला आणि श्री सत्यनारायण भगवान यांना आपल्याला गंध, अक्षता आणि फुले अर्पण करायची आहेत, तुळस अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे कलशाचे सुद्धा हळद कुंकू, अक्षता वाहून आणि एखादे फूल ठेवून आपल्याला पूजन करून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला श्री गणपती बाप्पा आणि श्री सत्यनारायण भगवानची आरती करायची आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर श्री सत्यनारायण कथेचं वाचनही करावे. आता आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता, फुले किंवा फुलांच्या पाकळ्या घेऊन या पूजेमध्ये आपली काही चूक भूल झाली असेल तर माफ करावे असे म्हणत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही ही फुले सर्व देवीदेवतांना वाहावीत. श्री सत्यनारायण भगवानना फुले वाहताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. अनेन कृत पंचोपचार पूजनेन तेन श्री सत्यनारायणः सांगः सपरिवारः प्रियताम. इतर देवांचे विसर्जन करताना मंत्र म्हणायचा आहे. यान्तु देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. असे म्हणून आपल्याला सर्व देवीदेवतांना नमस्कार करायचा आहे. हे सर्व पूजेचे मंत्र श्री सत्यनारायण कथेच्या पुस्तकामध्ये दिलेले असतात. तुम्ही ते तिथून बघून बोलू शकता. आता आपल्याला श्री बाळकृष्णाची मूर्ती जागेवरून थोडीशी हलवून घ्यायची आहे. श्री सत्यनारायण भगवानचा फोटो, कलश आणि त्याचप्रमाणे चौरंगही थोडासा हलवून घ्या. यानंतर देवाला वाहिलेली फुले, पाकळ्या, तुळस हे सर्व आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे आहे. पूजेमध्ये मांडलेल्या सुपाऱ्या तुम्ही पुढच्या वेळेला सुद्धा पूजेमध्ये वापरू शकता. प्रत्येक सुपारीला आपल्याला वेगवेगळ्या कागदाच्या पुडीमध्ये त्या त्या देवतेच्या नावासह बांधून ठेवायचं आहे, किंवा अशा प्रकारचे छोटे प्लास्टिकचे झिप पाऊचही मिळतात. तर या पाऊचमध्ये सुद्धा तुम्ही प्रत्येकी एक एक सुपारी ठेवू शकता आणि तुम्ही या प्लास्टिकवर त्या देवतेचे नाव लिहून ठेवा, किंवा त्या देवतेच्या नावाची चिठ्ठी आतमध्ये पाऊचमध्ये ठेवू शकता. म्हणजे पुढच्या वेळेला पूजेमध्ये आपल्याला त्या त्या देवतेची सुपारी व्यवस्थित मांडता येईल. यानंतर जी काही राहिलेली पाने, फुले, फुलांच्या पाकळ्या, अक्षता आहे ते सर्व आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे आहे. बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून त्याला गंध वगैरे लावून आपल्या देवघरामध्ये ठेवून टाकायचे आहे. यानंतर कलशामधील पाणी आपल्याला एखाद्या फुलाच्या साह्याने आपल्या संपूर्ण घरभर आणि अंगणामध्ये शिंपडून घ्यायचे आहे आणि राहिलेले पाणी तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता. त्याच पद्धतीने कलशामध्ये असलेली सुपारी, दुर्वा, फुले, अक्षता यांचेही आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जन करायचे आहे. 1 रुपयाचे नाणे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. श्री सत्यनारायण भगवानचा फोटोही आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवून टाकायचा आहे. पूजेमध्ये ठेवलेली दक्षिणा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा योग्य ब्राह्मणाला दान करू शकता. पूजेमध्ये ठेवलेली फळे किंवा इतरही काही नैवेद्य ठेवला असेल तर तो प्रसाद म्हणून तुम्ही घरातील सर्व लोकांमध्ये वाटावा. तांबणामधील तांदूळ आणि कलशाखाली ठेवलेले गहू हे आपल्याला आपल्या धान्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या धान्याचे सर्व दोष निघून जातील. चौरंगावरील दिवा आपल्याला नमस्कार करून उचलून घ्यायचा आहे आणि दिव्याला जमिनीवर डायरेक्ट न ठेवता एखाद्या प्लेटवर आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. चौरंगावरील वस्त्रही आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि नंतर ते तुम्ही स्वच्छ करून धुवून घेऊन एखाद्या दुसऱ्या पूजेमध्येही वापरू शकता. चौरंगाला बांधलेले आंब्याचे डहाळेसुद्धा आपल्याला
निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. पूजेमधील दिवा आपण जो मगाशी उचलून घेतला होता, तो दिवा आपल्याला जिथे ही पूजा मांडणी आपण केली होती तिथे ठेवून घ्यायचा आहे. चौरंगाखाली जर तुम्ही स्वस्तिक काढले असेल तर त्या स्वस्तिकावर हा दिवा तुम्ही ठेवून घ्या. जेवढा वेळही हा दिवा तेवत राहील तोपर्यंत आपल्याला हा दिवा इथेच ठेवायचा आहे. दिवा इथे ठेवत असताना दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. त्याखाली छोटीशी प्लेट, अक्षतांचं आसन किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन नक्की करा. तर अशा प्रकारे श्री सत्यनारायण पूजेची उत्तर पूजा करावी. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.